नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवर। मागच्या आठवड्यामध्ये 10 मेला बुधाने मेष राशीमध्ये प्रवेश केलेला आहे। साहजिकच राहूच्या युतीतून बुध बाहेर आलेला आहे, त्यामुळे बुध राहू युतीमुळे होणारे वाईट परिणाम तर कमी झालेले आहेत। पण आता या आठवड्यामध्ये मंगळ आणि राहू युती तयार होत आहे, ज्याला अंगारक योग असे म्हणतात। हा योग गुरुच्या जलतत्वाच्या राशीमध्ये घडत असल्यामुळे काही ठिकाणी उष्णतेची लाट तर काही ठिकाणी पाऊस देखील पडू शकतो। आग लागण्याच्या घटना घडू शकतात। हा योग मनामध्ये अहंकार आणि तिरस्कार उत्पन्न करतो, त्यामुळे नातेसंबंध जपायला हवे। या आठवड्यामध्ये 14 मेला रवी आणि 19 मेला शुक्र वृषभ राशीमध्ये प्रवेश करत आहे। वृषभ राशीमध्ये गुरु रवी ही अत्यंत शुभ युती तयार होत आहे। गुरु महाराजांचे बळ वाढवणारी ही युती तुमच्या राशीसाठी कशी आहे हे आता आपण पाहू। तत्पूर्वी ज्यांनी अजून हे चॅनल सबस्क्राइब केले नाही त्यांनी सर्वप्रथम सबस्क्राइब करावे। मेष रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या चतुर्थ स्थानातून होत आहे। चतुर्थेश चंद्र या आठवड्यामध्ये चतुर्थ स्थान ते 6व्या स्थानापर्यंत भ्रमण करत आहे, त्यामुळे हा आठवडा तसा तुम्हाला चांगला जाईल। घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील। आई बरोबर जास्त वेळ घालवता येईल। पंचमेश रवी 14 मेला धनस्थानामध्ये प्रवेश करत आहे। जे लोक कलेच्या माध्यमातून उदरनिर्वाह करतात त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे। वेगवेगळ्या मार्गातून संधी उपलब्ध होतील। मुलांसाठी प्रयत्न करत असलेल्या जोडप्यांसाठी या आठवड्यामध्ये ग्रहमान चांगले आहे। षष्ठेश तृतीयेश बुधाने मागच्या आठवड्यामध्ये तुमच्या राशीमध्ये प्रवेश केलेला आहे। नातेवाईकांशी किंवा तुमच्या हाताखालील लोकांशी संबंध आता सुधारत जातील। सप्तमेश शुक्राचा अस्त झाल्यामुळे ज्यांचे विवाह ठरलेले आहेत त्यांच्या विवाहामध्ये विलंब तर होणारच आहे। जोडीदाराशी संबंध चांगले राहतील याची काळजी घ्यावी लागणार आहे। व्यापारी वर्गाला हा आठवडा फारसा चांगला जाणार नाही। व्यापारात मंदी येऊ शकते। राशी स्वामी मंगळ व्ययस्थानामध्ये राहू बरोबर युती योगात आहे। अतिउष्णतेमुळे त्रास होणार नाही याची काळजी घ्या। खर्चावर नियंत्रण या आठवड्यामध्ये ठेवावे लागणार आहे। कुठल्याही गोष्टीचा अतिपणा या आठवड्यामध्ये टाळावा। थोडक्यात स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागेल। नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील। मेहनतीची कामे किंवा व्यायामामध्ये जास्त वेळ घालवावा, त्यामुळे अंगारक योगामध्ये निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा समतोल राखला जाईल। गजाननाची उपासना सुरू ठेवा। वृषभ रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या तृतीय स्थानातून होत आहे। तृतीयेश चंद्र या आठवड्यामध्ये तृतीय स्थानापासून पंचम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे, त्यामुळे हा आठवडा तसा तुम्हाला चांगला जाईल। चतुर्थेश रवी 14 मेला तुमच्याच राशीमध्ये प्रवेश करत आहे, त्यामुळे आईचा खंबीर पाठिंबा या आठवड्यात तुम्हाला मिळणार आहे। रवीने तुमच्या राशीमध्ये प्रवेश केल्यामुळे घर किंवा वाहन संबंधित लाभ होण्याची शक्यता आहे, तरी या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी काही हरकत नाही। पंचमेश बुधाने व्ययस्थानामध्ये प्रवेश केलेला आहे। बुध धनेश देखील असल्यामुळे खर्चाचे प्रमाण या आठवड्यामध्ये वाढणार आहे। विशेषतः मुलांवर जास्त प्रमाणात खर्च होऊ शकतील। कलाकारांना विदेश दौऱ्याची संधी मिळू शकते। त्यांच्या कलेतून त्यांना चांगले मानधन या आठवड्यात मिळू शकेल। राशी स्वामी शुक्राच्या अस्तामुळे कर्जाविषयी कामे या आठवड्यामध्ये पुढे ढकलावी। परदेशातील कामांमध्ये विलंब होऊ शकतो। सप्तमेश मंगळ लाभस्थानामध्ये राहू बरोबर अंगारक योग तयार करत आहे। जोडीदाराची मर्जी जपल्यास घरातील वातावरण चांगले राहू शकेल, मात्र मोठ्या भावंडांच्या रागाला सामोरे जाण्याचे योग येऊ शकतात। व्यापारी वर्गाला आठवडा तसा चांगला जाईल। अतिउष्णतेचा थोडाफार परिणाम व्यापारावर झालेला दिसेल। नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील। मारुतीची उपासना सुरू ठेवा। मिथुन रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या धनस्थानातून होत आहे। धनेश चंद्र या आठवड्यामध्ये धनस्थानापासून चतुर्थ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे, त्यामुळे हा आठवडा तुम्हाला संमिश्र फलदायी जाईल। आठवड्याच्या सुरुवातीला धनलाभ होतील। कुटुंबासाठी वेळ काढा। तृतीयेश रवी या आठवड्यामध्ये 14 मेला व्ययस्थानामध्ये प्रवेश करत आहे। तुमच्या फिरतीमध्ये अजून वाढ होणार आहे। कामानिमित्त किंवा कुटुंबासोबत प्रवास कराल। राशी स्वामी बुधाने मागच्या आठवड्यामध्ये लाभस्थानामध्ये प्रवेश केलेला आहे, त्यामुळे तुमच्या फलिताच्या दृष्टीने तो चांगला झालेला आहे। तुमची बरीचशी अडकलेली कामे आता पूर्ण होत जातील। आईशी काही वाद झालेले असतील तर आता संबंध सुधारतील।
घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील। पंचमेश शुक्राच्या अस्तामुळे कलाकारांना मनाप्रमाणे काम मिळण्यासाठी अजून थोडे दिवस थांबावे लागणार आहे त्या कामामध्ये समाधान मानावे लागेल। षष्टेश लाभेश मंगळ दशम स्थानामध्ये राहू बरोबर युती योगात आहे। अजून तरी नोकरीच्या वातावरणामध्ये पाहिजे तशी सुधारणा झालेली नाही। कदाचित तुमच्या वरिष्ठांच्या कठोर स्वभावाचा रोष या आठवड्यामध्ये तुम्हाला सहन करावा लागू शकेल, त्यामुळे कामामध्ये चोख राहण्याचा प्रयत्न करा। सप्तमेश दशमेश गुरु व्ययस्थानामध्ये अस्त झाल्यामुळे आधीच तुमची थोडी कोंडी झालेली आहे। जोडीदाराच्या थोडं कलेने घ्यावे लागेल। व्यापारी वर्गाला या आठवड्यामध्ये थोडेफार नुकसान सहन करावे लागू शकते। भाग्य शनी आणि राशीस्वामी बुध यांच्या चांगल्या स्थितीमुळे लवकरच या बिकट परिस्थितीतून बाहेर पडाल। मारुतीची उपासना सुरू ठेवा। कर्क रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण तुमच्याच राशीतून होत आहे। राशीस्वामी चंद्राचे भ्रमण या आठवड्यामध्ये लग्न स्थानापासून तृतीय स्थानापर्यंत होत असल्याने हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल। आठवड्याच्या मध्यामध्ये धनलाभाचे योग येतील। धनेश रवी या आठवड्यामध्ये 14 मेला लाभस्थानामध्ये प्रवेश करत आहे, त्यामुळे आर्थिक स्थिती उत्तम राहील। कुटुंबात सलोख्याचे वातावरण राहील। तुमची पैशाअभावी अडकलेली बरीच कामे या आठवड्यात पूर्ण होतील। तृतीय श्वेष बुधाने दशम स्थानामध्ये प्रवेश केलेला आहे। जे लोक पोस्ट, रेल्वे अथवा टेलिफोन खात्यामध्ये नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांची कामे होण्याचे योग आहेत। तसेच लेखक, कारकून किंवा दलाल लोकांना देखील या आठवड्यामध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील। चतुर्थेश लाभेश शुक्राचा अस्त झाल्यामुळे घर किंवा वाहन संबंधित व्यवहार सध्या करणे टाळा। घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील। पंचमेश दशमेश मंगळ नवम स्थानामध्ये राहू बरोबर युती योगात असल्याने मुलांसंबंधित काळजी घेणे आवश्यक आहे। त्यांना उष्णतेने त्रास होण्याची शक्यता आहे। नोकरीमध्ये बदल करण्यासाठी हा आठवडा योग्य नाही, त्यामुळे थोडे दिवस थांबावे। षष्टेश नवमेश गुरुच्या लाभस्थानातील असल्यामुळे हाताखालील लोकांचे पाहिजे तसे सहकार्य आता मिळणार नाही। परदेशी शिक्षणासाठी जे विद्यार्थी प्रयत्न करत आहेत त्यांना देखील थोडे दिवस थांबावे लागणार आहे। सासरच्या लोकांकडून काही लाभ तुम्हाला या आठवड्यात होऊ शकतात। दत्ताची किंवा गुरुची उपासना सुरू ठेवा। सिंह रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या व्ययस्थानातून होत आहे। व्ययश चंद्र या आठवड्यामध्ये व्ययस्थान ते धनस्थानापर्यंत भ्रमण करत आहे, त्यामुळे हा आठवडा तुम्हाला संमिश्र फलदायी जाईल। आठवड्याचा उत्तरार्ध जास्त चांगला जाईल। राशीस्वामी रवी 14 मेला दशम स्थानामध्ये प्रवेश करत आहे। साहजिकच तुमच्या कामात आणि अधिकारामध्ये वाढ झालेली असेल। जे लोक सरकारी नोकरीच्या प्रयत्नात असतील त्यांच्यासाठी नवीन संधी उपलब्ध होतील। या संधीचा त्यांनी नक्कीच लाभ घ्यावा। धनेश लाभेश बुध भाग्यस्थानामध्ये आलेला आहे। हातून एखादे धार्मिक कार्य घडेल किंवा धार्मिक कार्यासाठी पैसा खर्च होईल, त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल। तृतीय दशमेश शुक्र नवम स्थानामध्ये आहे, पण त्याचा अस्त झाल्यामुळे तो फलिताच्या दृष्टीने फारसा महत्वाचा ठरत नाही। त्यामुळे ज्या जातकांना नोकरीमध्ये बदल करायचा आहे त्यांना थोडे दिवस थांबावे लागेल। अष्टमातील राहू मंगळ युतीमुळे उष्णतेचे त्रास होण्याची शक्यता आहे। ज्यांना हाय बीपी तसेच मायग्रेनचे विकार आहेत त्यांनी या आठवड्यामध्ये स्वतःला जपावे। सप्तमातील शनीमुळे संसार सौख्य या आठवड्यामध्ये चांगले राहील। जोडीदाराची उत्तम साथ तुम्हाला मिळेल। व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल। पंचमेश गुरु दशम स्थानामध्ये आहे। कलाकारांना नवीन संधीसाठी थोडे दिवस वाट बघावी लागणार आहे। गजाननाची उपासना सुरू ठेवा। कन्या रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या लाभस्थानातून होत आहे। लाभेश चंद्र या आठवड्यामध्ये लाभस्थान ते लग्नस्थानापर्यंत भ्रमण करत आहे, त्यामुळे हा आठवडा तसा तुम्हाला संमिश्र जाईल। आठवड्याच्या सुरुवातीलाच तुमच्यासाठी लाभदायक घटना घडतील, त्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल। व्ययश रवी या आठवड्यामध्ये 14 मेला भाग्यस्थानामध्ये प्रवेश करत आहे, त्यामुळे जे जातक शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी योग्य संधी उपलब्ध होतील। परदेशात एखादी सहल देखील तुम्ही करून येऊ शकाल। राशीस्वामी बुधाने अष्टम स्थानामध्ये प्रवेश केलेला आहे, त्यामुळे तुमच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे। कामाच्या ठिकाणी अचानक धनलाभाचे योग येऊ शकतील। घरातील मंडळींबरोबर या आठवड्यामध्ये जास्त वेळ घालवता येणार नाही, त्यामुळे त्यांची थोडी नाराजी सहन करावी लागेल। सप्तम स्थानातील मंगळ राहू युतीमुळे संसार सौख्यामध्ये कमी येऊ शकते।
घरातील वातावरण जास्त तापणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. व्यापारी वर्गाला व्यवसायामध्ये पाहिजे तसे यश या आठवड्यात मिळणार नाही. 6व्या स्थानातील शनी तुम्हाला हाताखालील लोकांकडून चांगले सहकार्य मिळवून देऊ शकेल. कर्जाविषयक कामांना वेग येईल. कोर्ट कचेरीची कामे पूर्ण होतील, परंतु मुलांच्या बाबतीत थोडी काळजी उत्पन्न करेल. कलाकारांना हा आठवडा फारसा चांगला जाणार नाही. देवीची उपासना सुरू ठेवा. तुळ रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या दशम स्थानातून होत आहे. दशमेश चंद्र या आठवड्यामध्ये दशम स्थान ते व्ययस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे आठवड्याचा पूर्वार्ध तुमच्यासाठी चांगला राहील. दशमेश चंद्र दशमात असल्यामुळे नोकरीतील वातावरण आठवड्याच्या पूर्वार्धात तुमच्यासाठी चांगले राहील. लाभेश रवी या आठवड्यामध्ये 14 मेला अष्टम स्थानामध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळे अचानक धनलाभाचे योग येतील. जे जातक गूढशास्त्राचा अभ्यास करत असतील त्यांच्यासाठी हा काळ चांगला आहे. उदाहरणार्थ ज्योतिषशास्त्र, हस्तसामुद्रिक इत्यादी. व्ययस्थानातील केतूमुळे एक प्रकारची उदासीनता तुमच्या वागण्यामध्ये आलेली इतरांना जाणवेल. थोडी ध्यानधारणा आणि आपल्या उपास्य देवतेची उपासना तुम्हाला थोडा शांततेचा अनुभव देईल. व्ययश बुधाने सप्तम स्थानामध्ये प्रवेश केल्यामुळे व्यापारी वर्गाला थोडेफार नुकसान सहन करावे लागेल. तसेच मंगळ देखील राहू बरोबर युती योगामध्ये षष्ठ स्थानामध्ये आहे. त्यामुळे मालाचे अग्नी किंवा जलतत्वामुळे नुकसान होऊ शकते. जोडीदाराशी थोडा समजुतीने घ्यावा लागणार आहे. राशीस्वामी शुक्राचा अस्त झाल्यामुळे त्याचे बळ तुम्हाला या आठवड्यात मिळणार नाही. पंचमेश शनी मात्र थोडासा दिलासा देणारा आहे. मुलांच्या प्रगतीने तुम्हाला आनंद या आठवड्यात मिळेल. त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्ही देखील आनंदी राहाल. कलाकारांना आठवडा चांगला जाईल. आठवड्याच्या उत्तरार्धात जास्त दौरे होतील. श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा. वृश्चिक रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या भाग्यस्थानातून होत आहे. भाग्येश चंद्र या आठवड्यामध्ये भाग्यस्थानापासून लाभस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे साहजिकच हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या उपास्य देवतेचे दर्शन आणि आशीर्वाद घेऊन या. दशमेश रवी या आठवड्यामध्ये 14 मेला सप्तम स्थानामध्ये प्रवेश करत आहे. व्यावसायिकांनी सरकार दरबारी अडकलेली कामे या आठवड्यात करायला हरकत नाही. सप्तम स्थानातील गुरु रवी युती तुमच्यासाठी लाभदायक आहे. जोडीदाराकडून धनलाभ होतील. ज्या जातकांची सरकारी कामे अडकलेली होती ती पूर्ण होतील. चतुर्थ स्थानातील शनीमुळे घरातील वातावरण थोडे आळसावलेले राहील, पण तुमच्यासाठी अनुकूल राहील. लाभेश बुधाने 6व्या स्थानामध्ये प्रवेश केलेला आहे. कर्जाविषयक कामे या आठवड्यात पूर्ण करायला हरकत नाही. कोर्ट कचेरीच्या कामांसाठी मात्र थांबावे लागेल. सहकाऱ्यांकडून चांगले सहकार्य या आठवड्यात तुम्हाला अपेक्षित आहे. पंचम स्थानातील राहू मंगळ युती मुलांच्या तब्येतीसाठी चांगली नाही. जास्त उन्हाने त्रास होण्याचा संभव आहे. कलाकारांना नवीन कामासाठी वाट बघावी लागणार आहे. तब्येतीमुळे असलेले काम देखील पूर्ण व्हायला त्रास होईल. पंचमेश गुरुचा सप्तम स्थानामध्ये अस्त झालेला आहे. प्रेम विवाह करणाऱ्यांना थोडे दिवस थांबावे लागणार आहे. तसेच मंगळ राहू युती पंचम स्थानी असल्यामुळे विवाहासाठी होकार देताना विचार करावा. महादेवाची उपासना सुरू ठेवा. धनुरास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या अष्टम स्थानातून होत आहे. अष्टमेश चंद्र या आठवड्यामध्ये अष्टम स्थानापासून दशम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे आठवड्याचा मधला काळ चांगला जाईल. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. भाग्येश रवी या आठवड्यामध्ये 14 मेला 6व्या स्थानामध्ये प्रवेश करत आहे. त्याच्या 6व्या स्थानातील प्रवेशामुळे भाग्याची साथ तुम्हाला मिळेल, पण राशी स्वामीचा अस्त झाल्यामुळे तो बलहीन होईल. सरकारी कामासाठी हा आठवडा चांगला आहे. सप्तमेश दशमेश बुधाने पंचम स्थानामध्ये प्रवेश केलेला आहे. प्रेम विवाह करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. ज्या जातकांना नोकरीमध्ये बदल करायचा आहे त्यांच्यासाठी योग्य संधी या आठवड्यात उपलब्ध होतील. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल. व्यापारात चांगला फायदा दर्शवत आहे. जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. चतुर्थ स्थानातील राहू मंगळ युतीमुळे घरातील वातावरण तापणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आईला उष्णतेचे विकार संभवनीय आहेत. लाभेश शुक्राचा अस्त झाल्यामुळे बऱ्याच महत्वाच्या कामांसाठी तुम्हाला थोडे दिवस थांबावे लागणार आहे. लाभेश शुक्राचा अस्त झाल्यामुळे बऱ्याच महत्वाच्या कामांसाठी तुम्हाला थोडे दिवस थांबावे लागणार आहे. त्यामुळे महत्वाची कामे या आठवड्यामध्ये करू नये.
धनेश शनी तृतीय स्थानात असल्यामुळे रेल्वे, पोस्ट, टेलिफोन खात्याशी संबंधित लोकांना या आठवड्यामध्ये चांगले धनलाभ होतील। लेखक तसेच सहलीचे आयोजक यांच्यासाठी चांगल्या संधी उपलब्ध होतील। सूर्याची उपासना सुरू ठेवा। मकर राशी, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या सप्तम स्थानातून होत आहे। सप्तमेश चंद्र या आठवड्यामध्ये सप्तम स्थानापासून भाग्यस्थानापर्यंत भ्रमण करत आहे, त्यामुळे हा आठवडा संमिश्र फलदायी जाईल। सप्तमेश चंद्र सप्तमात असताना जोडीदाराची चांगली साथ लाभेल। व्यापारी वर्गाला आठवड्याचा पूर्वार्ध चांगला जाईल। अष्टमेश रवी या आठवड्यामध्ये 14 मेला पंचम स्थानामध्ये प्रवेश करत आहे। मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे या आठवड्यात आवश्यक आहे। कलाकारांना हा आठवडा साधारण जाईल। नवीन कामासाठी थोडा धीर धरावा लागणार आहे। भाग्येश बुधाने चतुर्थ स्थानामध्ये प्रवेश केलेला आहे। कामानिमित्ताने घरापासून दूर राहण्याचे योग येऊ शकतात। घरात एखादे देवकार्य करावे, त्याने नक्कीच फायदा होईल। राशी स्वामी धनस्थानात असल्यामुळे आर्थिक बाजू चांगली राहील। कौटुंबिक गाठीभेटीचे योग येऊ शकतात। लाभेश मंगळाच्या राहू बरोबरच्या युतीमुळे भावंडांसोबत काही मतभेद होणार नाही, याची काळजी या आठवड्यात घ्यावी। या आठवड्यामध्ये जास्त प्रवास होणार असल्याने उन्हापासून जपावे। दशमेश शुक्राचा अस्त झाल्यामुळे नोकरीमध्ये काही खास बदल या आठवड्यात घडणार नाही। तसेही सध्या नोकरीतील वातावरण फारसे दगदग देणारे नाही। व्ययेश गुरुच्या अस्तामुळे खर्चावर नियंत्रण राहील। 7:30 साठी मारुतीची आणि श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा। कुंभ रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या षष्ठ स्थानातून होत आहे। षष्ठेश चंद्र या आठवड्यामध्ये 6व्या स्थानापासून 8व्या स्थानापर्यंत भ्रमण करत आहे, त्यामुळे हा आठवडा फारसा चांगला जाणार नाही। चंद्राच्या 6व्या स्थानातील भ्रमणामुळे तुमची कर्जाची किंवा कोर्टाची कामे आठवड्याच्या पूर्वार्धात उरकून घ्या। नोकर वर्गाकडून जास्त सहकार्याची अपेक्षा ठेवू नका। सप्तमेश रवी या आठवड्यामध्ये 14 मेला चतुर्थ स्थानामध्ये प्रवेश करत आहे। घरातील वातावरण अत्यंत चांगले राहील। जोडीदाराबरोबर जास्त वेळ घालवता येत असल्याने खुश राहाल। व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल। पंचमेश बुधाने तृतीय स्थानामध्ये प्रवेश केलेला आहे। मुलांसाठी वेळ काढून एखादी छोटी सहल करून या। कलाकारांसाठी हा आठवडा चांगला जाईल। दशमेश मंगळ राहू बरोबर धनस्थानामध्ये युतियोगात असल्याने नोकरीत चांगले धनलाभ होतील। खास करून तुम्ही जर IT क्षेत्रात असाल तर तुमच्यासाठी हा आठवडा चांगला आहे। लेखक, दलाल, कारकुन लोकांसाठी देखील हा काळ चांगला आहे। लाभेश गुरुच्या चतुर्थ स्थानातील असल्यामुळे महत्वाच्या कामासाठी तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे। राशी स्वामी शनीची कृपादृष्टी तुमच्या राशीवर आहेच, पण मारुतीच्या उपासनेने अजून फरक पडेल। वाताने या आठवड्यामध्ये त्रास होऊ शकतो, त्यामुळे वातड पदार्थ टाळावे। योगासनाने तब्येतीमध्ये फरक पडेल। देवीची उपासना सुरू ठेवा। मीन रास, आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या पंचम स्थानातून होत आहे। पंचमेश चंद्र या आठवड्यामध्ये पंचम स्थानापासून सप्तम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे, त्यामुळे हा आठवडा तुम्हाला चांगला जाईल। पंचमेश चंद्राचे पंचम स्थानातील भ्रमण कलाकारांसाठी चांगले आहे। आठवड्याच्या पूर्वार्धात कामाच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील। मुलांसाठी देखील हा आठवडा चांगला आहे। षष्ठेश रवी या आठवड्यामध्ये तृतीय स्थानामध्ये प्रवेश करत आहे। कामानिमित्त प्रवास घडतील। सरकारी अडकलेल्या कामांना या आठवड्यामध्ये वेग येईल। भावंडांच्या गाठीभेटी होतील। सप्तमेश बुधाने धनस्थानामध्ये प्रवेश केला आहे। व्यापारी वर्गासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे। व्यवसायात मनाप्रमाणे धनलाभ होतील। जोडीदाराकडूनही या आठवड्यामध्ये धनलाभ होऊ शकतात। भाग्येश मंगळ लग्नस्थानामध्ये राहू बरोबर युतियोगात आहे। IT, इंजिनियर, क्रिएटिव्ह क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ चांगला आहे। स्वतःवर मेहनत केल्यास उत्तम धनलाभ होतील। लग्नस्थानातील राहू मंगळ युतीमुळे मनामध्ये तिरस्कार किंवा अहंकार निर्माण होऊ शकतो, त्यामुळे कुणाशीही बोलताना विचारपूर्वक बोला, नाहीतर नंतर पश्चाताप करायची वेळ येऊ शकते। राशी स्वामी गुरु तृतीय स्थानामध्ये रवी बरोबर युती योगात आहे। नोकरीच्या दृष्टीने चांगले योग तयार करत आहे। शिक्षण क्षेत्र तसेच धर्मदाय संस्थेशी निगडित लोकांना चांगले यश प्राप्त होईल। लाभेश शनी व्ययस्थानामध्ये आहे। परदेश प्रवास किंवा कायमस्वरूपी वास्तव्याचा विचार करत असणाऱ्यांसाठी या आठवड्यामध्ये संधी उपलब्ध होती। गजाननाची उपासना सुरू ठेवा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा। तत्पूर्वी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।